present tense action column. In this process, we studied that in Marathi sentences, verb is always at the end of the sentence. But in English, we find that verb is used immediately after the subject. याचा अर्थ असा की मराठीमध्ये आपण पाहिलं की क्रियापद नेहमी वाक्याच्या शेवटी असतात. मग मी लवकर उठतो, मग मी आंघोळ करतो वगैरे वगैरे जे आहे हे सगळं शेवटी दिसतं. पण इंग्रजी वाक्यांमध्ये ही शेवटी असणारी क्रियापदे ही कर्त्यानंतर लगेच येतात. आणि असे किती कर्ते आहेत बरं? तर असे 9 कर्ते आहेत. देर आर 9 सब्जेक्ट्स. मग ते कोणते कोणते आपण पहिल्या दिवशी बघितले. आय, वी, यू, दे, ही, शी, इट, सिंग्युलर नाउन, प्लुरल नाउन. या 9 पैकी एक कोणतरी कर्ता असतो आणि त्यानंतर लगेच क्रियापदाचा वापर होतो. हे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम मध्ये पाहिलं. आता काल मी तुम्हाला बऱ्याच जणांना म्हणजे आपल्या या सगळ्या ग्रुपला मी काल होमवर्क दिला होता की तुम्हाला आज शेअरिंग करायचंय, तुम्हाला आज रुटीन वर्क शेअर करायचंय. तर मी आज तुम्हाला विचारणार आहे की तुमच्यापैकी कोणी शेअर करणार आहे का इंग्लिशमध्ये? एनीबडी ऑफ यू? व्हेरी गुड, व्हेरी गुड. कम ऑन. सो आय वुड लाईक टू लिसन फ्रॉम यू. चालेल, बोला बिंदास. या. व्हेरी गुड. हम्म. हम्म. हा. हम्म. 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 व्हेरी गुड. हम्म. 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 वा 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 वैष्णवी, व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. यू वेर व्हेरी फ्लुएंट. फॅन्टॅस्टिक. ह्याच्या आधी कधी प्रयत्न केला होता काही सांगण्याचा वैष्णवी? हो, दिस इज द फर्स्ट टाइम. फॅन्टॅस्टिक. यू आर फॅब्युलस. व्हेरी गुड वैष्णवी. असं जर अभ्यास केला तर विदिन 2 months द जर्नी इज व्हेरी इझी फॉर यू अँड सिमिलरली फॉर अदर्स ऑल्सो. सुरेखा मॅडम, तुम्ही शेअर करू शकाल रुटीन वर्क मध्ये? तयारी केली आहे? कंपल्सरी नाहीये, केली असेल त्यांनी. हा, बोला. ओके, ठीक आहे. नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड, चालतंय. या. आता बाकी कुणी बोलणार आहात का? बघा, वैष्णवीने पुढाकार घेतला सुंदरपैकी आणि न घाबरता अतिशय उत्तम तिने शेअरिंग केलं. वा. आता याचं रेकॉर्डिंग आहे. हे रेकॉर्डिंग मी बाकी ग्रुपला पण दाखवणार आहे की विदिन 2 days, काल फक्त तिने ऐकलं आणि आज शेअरिंग केलं. असाच प्रवास सुरू करायचा आपल्याला. वाट बघायचीच नाहीये की मला सगळं येईल आणि मी बोलेन. प्रत्येक काळामध्ये मी तुम्हाला बोलायला लावेन. प्रत्येक काळात वेगळं काहीतरी असेल. हे रुटीन वर्क आपण बघितलं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे पुढचा पडाव जो आहे तो आपला, तो म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शन. म्हणजे नाव, मी किती वर्षाचा आहे किंवा मी किती वर्षाचा आहे, मी कुठं राहिला आहे, मी काय शिकत आहे, माझ्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत, माझ्या हॉबीज काय आहेत. यासाठी आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मधला ऍक्शन, पोझिशन आणि इन्फॉर्मेशन हे 3 भाग लागणार आहेत. तर त्याची तयारी करू आणि मग लगेच आपण सेल्फ इंट्रोडक्शन वरती येऊ. प्रत्येक भागात नवीन नवीन, पण रोज बोलायचं एवढं लक्षात ठेवा. कारण एक सूत्र आहे, इंग्रजी बोलल्याशिवाय येत नाही. तुम्ही किती ऐकलं, किती इंग्लिश बोलणाऱ्या लोकांमध्ये राहिलात, समजेल, पण बोलता येणार नाही, कारण जिभेला वळण लागलं पाहिजे त्या भाषेचं. ओके, चला. मी आता तुमच्यासाठी एक स्लाइड शेअर करणार आहे. कालचं कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये होतं, आजचं थोडंसं मी तुम्हाला स्लाइडवर दाखवतो बरं का. येस. आता रुटीन वर्क
अतिशय सुंदर पद्धतीने आता ज्यांनी जसं आता वैष्णवीने सांगितलं, वैष्णवीने स्वतःच रुटीनवर स्वतः डिझाईन केलं आणि सांगितलं, तसं या ठिकाणी एक मस्तपैकी एक असं मी मोठं एक 15 पॉईंट असणार, 15 तरी आहेत, हे फक्त आता आपण बघून घेऊ आणि याला मॉडिफाय करून तुम्ही बोलायचंय. 1 मिनिट. हा. अरे अजून आवाज येतोय? बर. तुमचा तिकडे ऑडिओ जरा म्यूट करा, म्हणजे काय तुम्हाला डिस्टर्ब नाही होणार. हम्म. पहिलं वाक्य बघितलंय, आय वेकअप ॲट 6 AM एव्हरी डे टू स्टार्ट माय मॉर्निंग रुटीन. म्हणजे या वाक्याचा अर्थ काय झाला? मी रोज सकाळी 6 वाजता उठतो की उठते माझं मॉर्निंग रिच्युअल सुरू, मॉर्निंग रुटीन सुरू करण्यासाठी, दिनश्चर्या, सकाळची दिनश्चर्या सुरू करण्यासाठी. या वाक्यामध्ये मी शिकवल्याप्रमाणे काय दिसते बघा, आय नंतर लगेच क्रियापद आलंय. आणि मराठी बोलताना आपण काय म्हटलोय, मी सकाळी 6 वाजता माझं सकाळची दिनचर्या सुरू करण्यासाठी उठतो किंवा उठते. म्हणजे वेकअप शेवटी आलाय मराठीमध्ये. इथं लगेच आय नंतर आलेलं बघा, आय वेकअप. एवढं लक्षात ठेवा. आता या 10 वाक्यांमध्ये सरळ सरळ आपण बघू बरं का. आय वेकअप, आय डू म्हणजे करतो, आय ब्रश तिसरं वाक्य आहे, आय ब्रश म्हणजे मी घासतो, आय प्रिपेअर म्हणजे मी बनवते किंवा तयारी करतो किंवा करते, पाचवं वाक्य आय चेक म्हणजे तपासणे क्रियापद, त्यानंतर आय मेक म्हणजे बनवणे, त्यानंतर आय स्टार्ट म्हणजे सुरू करणे, त्यानंतर आय अटेंड उपस्थित राहणे, आय रीड वाचणे, and I review my finances and track my daily expenses. I review म्हणजे उजळणी करणे, बघणे आपले फायनान्सेस आणि त्यानुसार माझ्या डेली ट्रॅक एक्सपेन्सेसचा मी बनवते. म्हणजे या सगळ्या 10च्या 10 वाक्यामध्ये आपल्याला कर्त्यानंतर क्रियापदच दिसलंय, एवढं बाकी सूत्र लक्षात ठेवा. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कर्त्यानंतर लगेच क्रियापद येतं. राईट? मग आपण बघून घेऊ बरं का. आय वेकअप ॲट 6 AM एव्हरी डे टू स्टार्ट माय मॉर्निंग रुटीन. दुसरं म्हटलंय, आय डू 15 minutes ऑफ स्ट्रेचिंग अँड लाईट एक्सरसाइज टू स्टे ऍक्टिव्ह. म्हणजे दिवसभर उत्साही राहण्यासाठी मी 15 मिनिटं स्ट्रेचिंगचा आणि हलका फुलका व्यायाम करतो किंवा करते. बघा मराठी वाक्य कुठून कसं गेलं, इंग्लिश वाक्यामध्ये आय डू क्रियापद, मग नंतर 15 मिनिट्स, मग काय करतो, स्ट्रेचिंग अँड लाईट एक्सरसाइज कशासाठी, टू स्टे ऍक्टिव्ह. त्यानंतर तिसरं वाक्य आलं, आय ब्रश माय टीथ मी माझे दात घासतो किंवा घासते, टेक अ शॉवर आंघोळ करतो किंवा घेतो, आंघोळ घेतो किंवा आंघोळ करतो. इथं करतो म्हणून मेक किंवा प्रिपेअरचा वापर नाही केलाय. टेक, आय टेक अ शॉवर अँड गेट रेडी फॉर द डे. आता हा गेट रेडी म्हणजे तयार होणे, आणि दिवसासाठी मी तयार होतो किंवा होते. चौथा मुद्दा काय म्हणतोय, आय प्रिपेअर अँड ईट अ हेल्दी ब्रेकफास्ट. म्हणजे या ठिकाणी म्हटलंय, मी बनवतो किंवा बनवते आणि खाते. काय खाते, तर हेल्दी ब्रेकफास्ट म्हणजे पौष्टिक नाश्ता करते. कशासाठी, टू फ्यूल माय बॉडी म्हणजे माझ्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी मी काय करतो किंवा करते, आय प्रिपेअर अँड ईट म्हणजे पौष्टिक नाश्ता मी बनवतो किंवा बनवते आणि खाते. मग पाचवा मुद्दा काय म्हटलाय, आय चेक माय ईमेल्स अँड व्हॉट्सअप मेसेजेस टू स्टे अपडेटेड. अपडेटेड म्हणजे परिपूर्ण राहणे, रोजच्या रोज स्वतःला त्या ठिकाणी स्वतःला अपडेट करणे, त्या प्रसंगाशी, त्या वातावरणाशी किंवा त्या स्टेपशी स्वतःला मिळतं जुळतं घेणे म्हणजे अपडेट. काय म्हटलं इथं, आय चेक माय ईमेल्स म्हणजे मी माझा ईमेल्स चेक करते किंवा करतो आणि व्हॉट्सअप मेसेजेस बघतो. त्यानंतर सहावा मुद्दा काय म्हणतोय, आय मेक अ टू डू लिस्ट. टू डू लिस्ट म्हणजे जे कामं आज करायची आहेत त्यांची लिस्टला म्हणतात टू डू लिस्ट, म्हणजे काय करायचं आहे मग ते मी बनवतो किंवा बनवते. आय मेक अ टू डू लिस्ट अँड प्लॅन माय शेड्यूल फॉर द डे. शेड्यूल किंवा स्केड्यूल दोन्ही उच्चार बरोबर आहेत. आय स्केड्यूल फॉर द डे म्हणजे दिवसभराचं मी बरोबर आखणी करतो किंवा करते. म्हणजे पहिल्यांदा रोज काय करायला पाहिजे याची मी लिस्ट बनवतो किंवा बनवते आणि त्यानुसार मी माझा दिवस आखतो काय करायला पाहिजे. सातवा मुद्दा सांगतो, आय स्टार्ट वर्किंग ऑन माय स्पोकन इंग्लिश कोर्स कंटेंट अँड व्हिडिओज.
मग इथं काय सांगितलं बघा, माझ्या स्पोकन इंग्लिश कोर्सच्या कंटेंट आणि व्हिडिओज याच्यावरती मी काम करायला सुरुवात करते किंवा करतो. मग आय स्टार्ट वर्किंग. आता इथे बघा स्टार्ट आणि वर्किंग लागोपाठ आलेत. तसं पाहायला गेलं तर स्टार्ट पण क्रियापद आहे पहिलं रूप आणि वर्किंग पण क्रियापद आहे चौथं रूप. पण जेव्हा अशी दोन क्रियापदं लागोपाठ येतात तेव्हा पहिलं जे असतं ते क्रियापद समजलं जातं. म्हणजे या वाक्यामधलं स्टार्ट सुरू करणे हे क्रियापद आहे आणि वर्किंग हे क्रियापदाला आयएनजी लागून नामाचं स्वरूप त्याने घेतलेलं आहे. काम करणे, काम करायला सुरुवात करणे. मग काम करायला काम काम हे नाम झालं तिथं वर्किंग. जसं तुम्हाला अजून एक उदाहरण देतो मी. बिल्डिंग, BUILDING बिल्डिंग. बिल्डिंग म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप पण होतं. पहिलं बिल्ड, दुसरं बिल्ट, तिसरं बिल्ट, चौथं बिल्डिंग. पण इमारतीचं नाव म्हणून पण बिल्डिंग म्हणलेलं आहे. म्हणजे नाम आणि क्रियापद बऱ्याचदा सारखी असतात, त्याचं हे उदाहरण. तसं स्टार्ट नंतर आलेलं वर्किंग हे नाम पण आहे आणि क्रियापद आहे. पण स्टार्ट क्रियापद आल्यामुळे वर्किंगला क्रियापद नाही म्हणायचं, ते नावामध्ये आलेलं आहे. हे आपण इत्थंभूत शिकूया पुढे जाऊन. 8वा मुद्दा काय म्हणतो, आय अटेंड व्हर्च्युअल मीटिंग्स अँड मेक इम्पॉर्टंट फोन कॉल्स. व्हर्च्युअल मीटिंग म्हणजे आभासी, म्हणजे मोबाईलवरून. आता आपले व्हर्च्युअल चाललेले व्हर्च्युअल कोर्स म्हणजे आपण मोबाईलच्या माध्यमातून हा कोर्स बघतोय. तसं आय अटेंड व्हर्च्युअल मीटिंग्स आणि मग मेक इम्पॉर्टंट फोन कॉल्स, जे महत्वाचे फोन आहेत ते मी करतो किंवा करते. त्यानंतर 9वा मुद्दा काय सांगतो, आय रीड अ फ्यू पेजेस ऑफ बुक और वॉच अन एज्युकेशनल व्हिडिओ. आता आय रीड अ फ्यू पेजेस, मी काही पानं वाचतो किंवा वाचते. म्हणजे पुस्तकाची मी काही पानं वाचते किंवा वाचतो. किंवा और म्हणून किंवा वॉच अन एज्युकेशनल व्हिडिओज, म्हणजे जे शैक्षणिक व्हिडिओज आहेत ते मी पाहतो किंवा पाहते. आता एज्युकेशनलच्या आधी चा वापर झालेला आहे. अन एज्युकेशनल, मग हा चा वापर का झाला? आणि त्याच वाक्यामध्ये आय रीड अ फ्यू पेजेस, अ फ्यूच्या आधी का लागला? तर ह्यांना म्हणतात आर्टिकल्स, ए अँड द. तर द चा उच्चार द पण असतो आणि दी पण असतो. मग द कधी करायचा, दी कधी करायचा, याचा अभ्यास आपण आर्टिकल्स मध्ये शिकणार आहोत. मग ए कधी वापरायचा, अँड कधी वापरायचा, किंवा द किंवा दी कधी वापरायचा, हे इत्थंभूत माहिती आपल्याला आर्टिकल्स या भागामध्ये मिळणार आहे. ओके. 10वा मुद्दा, आय रिव्ह्यू माय फायनान्सेस. तपासणी करणे, आय रिव्ह्यू पाहणे, उजळणी करणे, पाहणे की माझे फायनान्सेस कसे आहेत. म्हणजे माझ्याकडं खर्च किती आहेत किंवा मला आज किती खर्च करायचा आहे, माझ्याकडे बॅलन्स किती उपलब्ध आहेत यानुसार. अँड ट्रॅक माय डेली एक्सपेन्सेस, आणि त्यानुसार माझे रोजचे खर्च मी पाहते किंवा ठरवतो. आता हे सगळं का बनवलं मी तुम्हाला, तर अशा पद्धतीने आता वैष्णवी जे सांगितलं हे अतिउत्तम होतं, वादच नाही. पण आपल्याला थोडस एनहॅन्स करून अशा पद्धतीने आपल्याला छानपैकी अजून थोडंसं अपग्रेड करायचंय रुटीन वर्क. आता इथे 10 मुद्द्यांची स्लाइड मी तुम्हाला दाखवली. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत पुढचे राहिलेले काही मुद्दे, ज्याच्यामध्ये 11वा मुद्दा काय म्हटले बघा, आय क्लीन माय वर्क स्पेस अँड ऑर्गनाइज थिंग्स टू मेंटेन ऑर्डर. बघा, आय क्लीन माय वर्क स्पेस म्हणजे समजा घरून काम असेल, वर्क फ्रॉम होम असेल, तर ज्या ठिकाणी मी काम करतो ते मी स्वच्छ करतो, क्लीन करतो. आय क्लीन माय वर्क स्पेस अँड ऑर्गनाइज थिंग्स, आणि वस्तू मी अशा पद्धतीने ऑर्गनाइज म्हणजे मांडणे किंवा ठेवणे. टू मेंटेन ऑर्डर, मेंटेन ऑर्डर म्हणजे केव्हा काय लागेल त्यानुसार वस्तू मी ठेवतो. म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं, मला मग पेन लागेल, मग पेपर लागतील, मग नंतर मला एखादा मार्कर लागेल, असं ठेवतो, ऑर्गनाइज करतो की टू मेंटेन ऑर्डर. तर या ठिकाणी ऑर्डरचा अर्थ काय झाला, सिक्वेन्स. ऑर्डर म्हणजे आदेश पण होतो, पण इथं टू मेंटेन ऑर्डर, एका पाठोपाठ एक अशा अर्थाने. त्यानंतर 12वा मुद्दा काय म्हणतो, आय टेक अ लंच ब्रेक अँड ईट अ बॅलन्स मील. मग आता मी दुपारच्या जेवणासाठी सुट्टी घेतो किंवा घेते आणि काय खातो, अँड ईट अ बॅलन्स डाएट,
संतुलित आहार. आता आय टेक अ लंच ब्रेक अँड ईट अ बॅलन्स डाएट या ठिकाणी 2 क्रियापद आलेली आहेत. एक तर टेक आणि दुसरं ईट. अँडच्या आधीचं एक वाक्य, अँडच्या नंतरचं वाक्य. आय टेक अ लंच ब्रेक इथपर्यंत एक वाक्य, त्यात टेक हे क्रियापद, अँड ईट अ बॅलन्स डाएट हे दुसरं वाक्य. दुसऱ्या वाक्यामध्ये आय नाही दिसलाय, कारण तो पहिल्या वाक्यामध्ये घेतल्यामुळे दुसऱ्या वाक्याला डायरेक्ट क्रियापदाने सुरुवात झालेली आहे. आय टेक अ लंच ब्रेक अँड ईट अ बॅलन्स डाएट असं वाक्य झालं. वाक्य क्रमांक 13 मध्ये काय दिसतंय? आय गो फॉर अ शॉर्ट वॉक आउटसाइड टू रिफ्रेश माय माइंड. म्हणजे दुपारच्या जेवणानंतर मी थोडासा चालण्यासाठी, शॉर्ट वॉक म्हणजे 5 मिनिटं 10 मिनिटासाठी, मी 5 मिनिटं 10 मिनिटासाठी बाहेर थोडस चालायला जातो किंवा जाते. कशासाठी? टू रिफ्रेश माय माइंड. माझ्या मनाला प्रफुल्लित करण्यासाठी मी थोडा शॉर्ट वॉकला बाहेर जातो किंवा जाते. 14वा मुद्दा काय म्हणतो बघा. आय हेल्प माय फॅमिली मेंबर्स. आय हेल्प माय फॅमिली मेंबर्स विथ एनी हाऊस होल्ड टास्क. म्हणजे काय म्हटलं? आय हेल्प म्हणजे मदत करणे. कुणाला? माय फॅमिली मेंबर्स, माझ्या कुटुंबातल्या लोकांना किंवा सदस्यांना. विथ एनी हाऊस होल्ड टास्क म्हणजे घरातलं कुठलंही एखादं काम असेल, टास्क म्हणजे काम, घरातलं कुठलाही एखादं टास्क असेल तर त्यामध्ये मी माझ्या कुटुंबातल्या सदस्यांना मदत करतो. मग कुठलं टास्क? समजा भाजी आणून द्यायची आहे किंवा घरामध्ये समजा एखादं छोटंसं काम आहे, तर ते मग करायला मी मदत करतो किंवा करते. मुद्दा क्रमांक 15वा काय सांगतो? आय वॉच अ मोटिवेशनल व्हिडिओ ऑर लिसन टू रिलॅक्सिंग म्युझिक. म्हणजे पुन्हा आता हा किंवा ही मोटिवेशनल व्हिडिओ पाहणार. म्हणजे याच्या आधी एज्युकेशनल व्हिडिओ पाहिले होते मगाशी. आता थोडंसं दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडा एक शॉर्ट वॉक घेतलेला आहे. मग घरात थोडीफार छोटी मोठी मदत केलेली आहे आणि मग प्रेरणादायी व्हिडिओज मी पाहतो किंवा पाहते. पाहणे म्हणजे वॉच. आता या ठिकाणी सी किंवा लूक घ्यायचा नाही, कारण ज्या वेळेला आपण चलचित्रपट पाहत असतो, मग तो टीव्ही असेल, सिनेमा हॉल असेल किंवा नाटक असेल, तर तिथे वॉच कारण आपण एकटक पाहत असतो आणि म्हणून त्याला वॉच म्हटलेलं आहे. ओके, सो आय वॉच अ मोटिवेशनल व्हिडिओज ऑर किंवा लिसन रिलॅक्सिंग म्युझिक. म्हणजे शांत करणारे काही म्युझिक असतात बघा, ते ऐकले की मन शांत होतं. असे बरेच व्हिडिओ आपल्याला युट्यूबवरती मिळतात. पण सध्या काय झालंय, धावपळीमध्ये आपल्याला वेळच मिळत नाही. तर हे खूप चांगला सोर्स आहे मन शांत करण्यासाठी. या सुद्धा वाक्यामध्ये आपल्याला 2 क्रियापदे दिसतात. एक आय नंतर वॉच आणि ऑर नंतर लिसन. जसं मगाशी अँड नंतर, जसं ऑर नंतर. म्हणजे ऑरच्या आधी एक वाक्य झालंय आणि ऑरच्या नंतर दुसरं वाक्य झालंय. आय वॉच अ मोटिवेशनल व्हिडिओ ऑर किंवा लिसन. इथं पण आय नाही घेतला, कारण आय एकदा सुरुवातीला घेतलेला आहे. त्यानंतर 16वं काय म्हणतंय? आय डू सम लाईट एक्सरसाइजेस और योगा इन द इव्हिनिंग. आता संध्याकाळची वेळ आहे. मग संध्याकाळी पण तो किंवा ती काय करते? छोटासा हलका फुलका व्यायाम करतो असं म्हणतायत. और योगा किंवा योगा इन द इव्हिनिंग. आता इव्हिनिंगच्या आधी जो द आलाय त्याला द इव्हिनिंग न म्हणता त्याला दी इव्हिनिंग म्हणतात. मग द न म्हणता दी का म्हटलं, हे आर्टिकल मध्ये शिकू आपण. मग आता इथे आपल्याला काय दिसलंय? आय डू सम लाईट एक्सरसाइज और योगा इन द इव्हिनिंग. करणे म्हणून डू, आय नंतर क्रियापद आलेलं आहे. 17वा मुद्दा म्हणतो आय हॅव डिनर विथ माय फॅमिली अँड एन्जॉय क्वालिटी टाइम टुगेदर. बघा वाक्यरचना कशी सुंदर केली आहे. आय हॅव लंच. आता हॅवचा अर्थ खूप फिरतो बरं का. हॅव म्हणजे असणे, हॅव म्हणजे घेणे. मग ते घेणे म्हणजे ड्रिंक आहे, खाणं आहे, या सगळ्याला हॅव म्हटलं तरी चालतं. हॅवच्या ऐवजी टेक म्हटलं तरी चालेल. आय टेक डिनर विथ माय फॅमिली किंवा आय हॅव डिनर विथ माय फॅमिली किंवा आय डू डिनर विथ माय फॅमिली. मग हॅव, टेक, डू मध्ये हॅव जरा चांगला वाटतो बोलायला, म्हणून तो हॅव घेतलेला आहे. अँड आणि एन्जॉय, आनंद. एन्जॉय म्हणजे आपण थोडासा साजरा करणे किंवा आनंदी, एन्जॉय. क्वालिटी टाइम. क्वालिटी टाइम म्हणजे काय? तर हलका फुलकं हसत खेळत जोक
कुटुंबासोबत टुगेदर, मजा, एखादा जोक, एखाद्या चांगल्या प्रसंगावर बोलणे, आनंदी, उत्साही, त्याला म्हणतात एन्जॉय. एन्जॉय म्हणजे मजा करणे. मग कशी मजा घेतो मी? तर माझ्या कुटुंबाच्या सदस्यांबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करतो. क्वालिटी टाइम कशाला म्हणतात माहिती आहे का? ज्यामुळे माणूस आनंदी होतो, मन हलकं होतं, स्ट्रेस निघून जातो, त्याला म्हणतात क्वालिटी टाइम. नाहीतर बऱ्याचदा 2-3 जण एकत्र आले तर विषय भांडणाचा, विषय मागे घडलेल्या एखाद्या चुकीचा, या सगळ्यामुळे तो वेळ खराब होतो. मग क्वालिटी टाइम म्हणजे सर्वांना आनंद वाटणारा टाइम. त्यानंतर 18वं काय म्हणलंय? आय रिफ्लेक्ट ऑन माय डेज अचिव्हमेंट्स अँड चॅलेंजेस. आय रिफ्लेक्ट बघा, म्हणजे मी थोडा प्रकाश टाकतो. कशावरती? तर माय डेज अचिव्हमेंट्स म्हणजे दिवसभरामध्ये मी काय साध्य केलंय आजच्या दिवसभरामध्ये, अचिव्हमेंट्स म्हणजे काय साध्य केलंय, अँड चॅलेंजेस काय आव्हानं होती, याच्याबद्दल मी एक नजर टाकतो. आय रिफ्लेक्ट. ओके. आणि मग 19वं आहे आय प्लॅन माय स्केड्यूल्ड. आय प्लॅन माय शेड्यूल अँड सेट गोल्स फॉर द नेक्स्ट डे. बघा, हे प्रत्येक माणसाने असं करायला पाहिजे. सेकंड डेला मला काय करायचं याचा शेड्यूल आदल्या दिवशी होणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा आपल्याला माहितच नसतं उद्या काय करायचंय. तर आदल्या दिवशी झाला तर आपल्याला छान प्लॅन करता येतो. मग हा किंवा ही काय म्हणतोय, मी योजना आखते कशाची? तर उद्या मला काय करायचंय आणि त्यानुसार मी माझं ध्येय ठरवतो किंवा ठरवते. सेट गोल्स म्हणजे ठरवणे किंवा त्या गोलच्या दिशेने काय करायला पाहिजे याची योजना आखणे. ओके. आणि शेवटी 20वं वाक्य आहे आय गो टू बेड बाय 10:30 PM. बाय म्हणजे 10:30 पर्यंत. मी 10:30 पर्यंत झोपतो. अँड गेट इनफ रेस्ट फॉर द नेक्स्ट डे. दुसऱ्या दिवसासाठी मी पुरेशी झोप घेते किंवा घेतो. तर खऱ्या अर्थाने रुटीनवर असं इतकं छान सांगितलं गेलं पाहिजे. आता मी काल फक्त छोटंसं गाईड केलं होतं, पण त्या छोट्या गाईडमध्ये मला असं वाटलं की कोणतरी म्हणजे मला विचारेल, सर हे अडतंय ते अडतंय. पण न विचारता सुद्धा वैष्णवी सारख्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर, आय एम व्हेरी व्हेरी हॅपी फॉर दॅट, असा अभ्यास सगळ्यांनी रोज केला ना तर 100% आपल्याला इंग्लिश बोलणं अजिबात अवघड नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो क्रियापद आपण काय काय बघितली बघा. 11वं क्लीन, 12वं टेक, 13वं गो, 14वं हेल्प, 15वं वॉच, 16वं डू, 17वं हॅव, 18वं रिफ्लेक्ट, 19वं प्लॅन आणि 20वं गो. मग काही ठिकाणी 2 आले, गो आणि गेट. 19व्या मध्ये आय प्लॅन आणि सेट. त्यानंतर 17मध्ये हॅव आणि एन्जॉय. त्यानंतर 16मध्ये आय डू एकच आहे. 17मध्ये वॉच आणि लिसन. त्यानंतर मग 13मध्ये एकच आहे. 12मध्ये टेक आणि ईट आणि 11मध्ये क्लीन अँड ऑर्गनाइज, अशी 2 क्रियापदे. तर लक्षात ठेवा, क्रियापदांना भाषेचा आत्मा म्हणतात, सोल ऑफ अ लँग्वेज. मग भाषेचा आत्मा जर समजा आपण अभ्यास केला नाही तर आत्मा नसणार, म्हणजे त्याला काही अर्थ नाही. म्हणून मी तुम्हाला ऍक्च्युअल वर्कशॉप सुरू झाला की एक PDF पाठवणार आहे क्रियापदांचं. त्याच्यातली क्रियापदे आपल्याला रोज घ्यायचीत. रोज 5 ते 10 क्रियापदांची तयारी करायची काळाबरोबर. कारण नुसता काळ येऊन उपयोग नाही, काळाबरोबर क्रियापद सुद्धा यायला पाहिजेत आणि म्हणून त्यांना तेवढंच महत्व आहे. मग आता आपण जी सुरुवात केली, मी तुम्हाला सिलेबस पण पाठवलाय की आपण कसा कसा प्रवास करत पुढे जाणार आहोत. तर ढोबळपणे आता सांगतो, आपण सुरुवात केली की पार्ट ऑफ स्पीच पहिलं बघून घेऊ आपण. त्यानंतर अख्ख्या 12 काळांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मॉडेल ऑक्झिलरीच्या आधारे कशी वाक्य बनतात हे बघायचंय. त्यानंतर मग आपल्याला ऍक्टिव्ह, पॅसिव्ह, डायरेक्ट, इनडायरेक्ट अशा प्रकारचे वाक्य, आर्टिकल्स हे बघायचे. आणि हे करत असताना रोज टॉकिंगवर भर द्यायचा आपल्याला, रोज. आणि मग शेवटी ऍडव्हान्स लेवलला आपण ग्रुप डिस्कशन घेणार आहोत, डिबेटिंग विषय घेणार आहोत, मॉक इंटरव्ह्यूज घेणार आहोत. म्हणजे इंटरव्ह्यू ऑनलाईन आपण त्याची तयारी करू शकतो, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही कशी उत्तर द्यायची याची पण शेवटी आपण तयारी करणार आहोत. आणि मग शेवटी मी तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी आखणी करून देईन. क्लास संपल्यानंतर रोज 15 मिनिटं
कसं इंग्लिशशी कनेक्ट राहायचं याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. ओके, सो आजचा हा जो दिवस होता, हा दिवस होता सेकंड डे वाला. आता मला तुम्हाला एक सांगायचं होतं की या आजच्या दिवसामध्ये तुम्ही सर्वांनी रुटीन वर्क हा मुद्दा बघितला, हे मी शेअर करणार आहे तुमच्या आपल्या ग्रुपवरती. आणि हे सगळं बघत असताना तुम्हाला उद्यासाठी, म्हणजे उद्या तर नाही आता कार्यक्रम, कारण आता काय ऍडमिशन्स होतील त्यानुसार आपण आता पुढचा क्लास सुरू करणार आहोत. या ठिकाणी आपल्या क्लासची फी असते 3800 रुपये, 3800. पण सकाळ पेपरने मागच्या महिन्यामध्ये क्लास लावला होता, तर मागच्या महिन्यात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सकाळ पेपरच्या म्हणण्यानुसार आपण 500 रुपये डिस्काउंट दिला होता, तर 3300 रुपये 2 महिन्याची फी होती. तर मी म्हटलं मग तुम्हाला पण तो डिस्काउंट कंटिन्यू करू, तर 3300 रुपये 2 महिन्याची फी असणार आहे. आणि आपण लवकरच, म्हणजे आता उद्या वर्कशॉप नाही होणार कारण सोमवार ते शुक्रवार आपला क्लास असतो, तर मग आता डायरेक्ट सोमवारी आपण भेटणार आहोत. तोपर्यंत काही ऍडमिशन्स आले तर त्यांना घेऊन, अन्यथा जे आहेत आता ऑलरेडी काही लोक तयार आहेत त्यांच्या बरोबर क्लास सुरू होणार आहे. त्याच्यामुळे आता हे रेकॉर्डिंग तर मी शेअर करतोच, आणि समजा इन केस आपल्याला कुणाला ऍडमिशन घ्यावं असेल तर यू डेफिनेटली कॉल मी आणि आपण त्यावरती बोलूया. ओके, आता तुमचा कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारा मला. इज देअर एनी क्वेश्चन फ्रॉम युअर साइड? कोर्स संपल्यानंतर सर्टिफिकेट अवॉर्ड केलं जाईल, पण त्याच्या आधी तोंडी एक परीक्षा होईल आणि त्यानुसार मग तुम्हाला सर्टिफिकेट्स अवॉर्ड केले जातील. आता याच्या आधी माझा कार्यक्रम झालेला आहे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने लावला होता लोकांसाठी. त्यानंतर सकाळ पेपरने लावलेला आहे दोनदा, एकदा कोविडच्या काळात लावला होता आणि आता एक आत्ता चालू आहे. त्यानंतर लोकमत पेपरने लावला, सखी मंच म्हणून त्यांचा ग्रुप आहे, तर कोविड काळामध्ये लोकमत पेपरने पण कार्यक्रम लावला होता. पुढारी पेपरने माझं कुपन लोकांना प्रोव्हाइड केलं होतं. पुणे पोलिसांनी सुद्धा माझा कार्यक्रम पोलीस ऑफिसर लोकांसाठी लावलेला होता. त्यानंतर पुण्यामध्ये 13 ते 14 नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डमध्ये महिलांसाठी कार्यक्रम लावला होता, ऑनलाईन आणि ऑफलाईन पण. त्यानंतर 3 कॉलेजेसमध्ये माझे स्पेशल ट्रेनर म्हणून जात होतो. त्यानंतर मग माझं इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहे. इन्स्टिट्यूटला माझे ऑफलाईन बॅचेस होतात आणि ऑनलाईन हे संध्याकाळी असतात. तुम्हाला मी मध्ये आधे क्लास संपल्यानंतर सुद्धा तुमच्याशी कनेक्टेड राहणार आहे. तुम्ही मला कधी काही अडचण आली तर तुम्ही मला प्रश्न करू शकता. सो आय थिंक इट्स इनफ फॉर टुडे. आता सोमवारपासून बरोबर 40 मिनिटाचा वर्कशॉप असेल, 9ला सुरू होईल ते 9:40 पर्यंत असेल. तुमच्याबरोबर तुमचे काही ओळखीचे काही संबंधी जर इंटरेस्टेड असतील तर त्यांना रेफर करू शकता. ओके, सो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. हॅव अ नाईस टाइम. See you again on Monday. Good night.